ॲटो LPG गॅसचा तुटवडा असल्यामुळे सोलापुरातील जवळपास 18,000 रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ जी आहे ती आलेली होती। मात्र आता सोलापूर शहरातील जवळपास 2 ते 3 ॲटो LPG पंपावरती या ठिकाणी गॅस उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ॲटो LPG गॅस पंपावरती वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर तब्बल 10 दिवसांनंतर या ठिकाणी या गॅस पंपावरती आता गॅस जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत LPG गॅस पंपावरती आणि गेल्या अनेक दिवसांनंतर हा गॅस जो आहे तो उपलब्ध झालेला आहे। किती दिवसांनंतर तुम्हाला गॅस मिळालेला आहे? गेली 10-12 वर्ष झालं सोलापूर शहरामध्ये गॅसचा तुटवडा होता। त्याच पद्धतीने गो गॅस कंपनीने जो आज गॅस पुरवठा आम्हाला उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल गो गॅस कंपनीचा मी शतशः आभारी आहे। सोलापूर शहरामध्ये हाताला काम नसल्यामुळे प्रत्येक तरुणाने दैनंदिन रोजगार म्हणून रिक्षा हा व्यवसाय पत्करला आहे। या व्यवसायाला कुठंतरी थांबा मिळाला होता, तो थांबा चालू करून परत गो गॅस कंपनीने गॅस चालू केला। त्याबद्दल मी त्यांचं 10 दिवस तुम्ही काय केलं? 10 दिवसामध्ये सोलापूर शहरामध्ये गॅस बंद होता, आमचा व्यवसाय बंद होता। आम्ही आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवस्थित फक्त निवांत झोपा काढल्या। आज गॅस मिळाला, आज गॅस चालू करतोय। जरी चढ्यादरने आम्हाला गॅस मिळाला, प्रवाशाकडून आम्ही 10 ते 15 रुपयाची मागणी जास्त करून प्रवाशाकडून हक्काने पैसे मागून घेऊन अखंड सेवा देण्याचं काम सोलापूर शहरातील तमाम रिक्षा चालक करू। आणखी काही रिक्षा चालक आहेत। भैया किती दिवसांनंतर तुम्हाला गॅस मिळाला आहे? आपण पाहतोय रिक्षा चालक आहेत। काका काय केलं? 10 दिवस गॅस नव्हता तुमच्याकडे, काय परिस्थिती होती? असं या काय नाही, निवांत घरीच बसूनच होते। काय काम नव्हतं, घरी बसून कुठं तर कामाला जावंचं असं इच्छा होती। गॅस मिळेना म्हणून मग काय करायचं। आता गॅस मिळालाय तुम्हाला, खुश आहेत का? हां हो, रोजी भेटते। गॅस नसता मिळाला तर मग काय परिस्थिती होती? मग कुठे तर कामाला जावं लागलं असतं। आधीच मिल कामगार, मग कामाला जावं लागलं असतं कुठे तर। आपण पाहतोय खरं तर हे रिक्षा चालक जे आहेत ते भावुक होत आहेत आणि आता गॅस पंपावरती गॅस उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी रिक्षा चालक आता काही प्रमाणात आनंदित झालेले आहेत। आपण पाहतोय खरं तर एरवी 50, 55 ते 60 रुपये किलोने मिळणारा गॅस जो आहे तो आता 100 रुपयांवर मिळतोय। मात्र गॅस उपलब्ध होतोय हीच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, अशी भावना जी आहे ती रिक्षा चालक आता व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सोलापूर शहरातील जवळपास 2 ते 3 गॅस पंप जे आहेत, जे ॲटो LPG गॅस पंप आहेत, ते आता सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे रिक्षा चालकांना काही प्रमाणात दिलासा जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।